तुझ्या साथीने. भाग 1. ब्लँकेट स्वतः भोवती गुंफताना ती झोपेत उलटली तेव्हा तिचा एक हात एखाद्या माणसाला लागला. तिला तिच्या झोपेतही काहीतरी विचित्र भास झाल्याचे जाणवलं. डोळे मिटूनही तिच्या कपाळावर ताण आलेला होता. मिटलेल्या डोळ्यांनी तिने इकडे तिकडे हात हलवले कारण तिला जाणून घ्यायचं होतं की जे तिला वाटतंय ते एक स्वप्न तर नाही आहे ना. पण जेव्हा तिने तिचा हात फिरवला आणि तरीही तिला मानवी अस्तित्वाची महत्त्वता जाणवली तेव्हा तिने लगेच डोळे उघडले. अस्पष्ट डोळ्यांनी पाहिलेल्या समोरच्या दृश्याने तिच्या संवेदना उडाल्या होत्या. तिच्या बेडवर एक माणूस झोपला होता. तो तिच्या बाजूला तोंड करून झोपला होता. त्याची उघडी पाठ तिच्याकडे होती तर त्याचा चेहरा काहीसा उशीत दडला होता. हा सर्व नजारा बघून तिचे सुंदर डोळे आश्चर्याने विस्फारले होते. घाबरून तिने ब्लँकेट काढले आणि स्वतःकडे पाहिले. ज्याची गरजही नव्हती तरीही तिने स्वतःकडे पाहिले आणि तिला जे जाणवत होतं तेच होतं. तोंडावर हात ठेवून तिने आपली अनियंत्रित किंकाळी थांबवली. तिने स्वतःला ब्लँकेटने चांगलं झाकलं आणि पुन्हा एकदा थरथरत्या नजरेने तिच्या शेजारी झोपलेल्या व्यक्तीकडे ती बघू लागली जो बेसुध झोपलेला होता. मग ती सावधपणे उठली आणि तिने आजूबाजूला पाहिलं. त्यांचे दोघांचे कपडे इकडे तिकडे विखुरलेले होते जे तिने तिच्या अस्पष्ट डोळ्यांनी पाहिले आणि रात्री काय घडलं असणार याबद्दल विचार करायची तिला गरज जाणवली नाही. कसा वाटला धमाका? कोण आहेत ते दोघं? काय कसं केव्हा घडलं याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला लागलीच असणार ना? सो मग ही उत्सुकता कायम ठेवा आणि पुढे स्टोरी सुरू होते ती काळजीपूर्वक वाचा आणि स्टोरीची स्टार्ट कशी वाटली ते नक्की कळवा. तुझ्या साथीने. इधाने दीर्घ श्वास घेतला आणि केबिनचा दरवाजा ठोठावला. कम इन. आपल्या मांडीवर बसलेल्या एका मुलीच्या गालाला हात लावत अन्सर दिलं. इधाने दार उघडलं आणि आत आली आणि समोरच्या दृश्याकडे एक नजर टाकली. आरुषच्या मांडीवर एक सुंदर मुलगी बसली होती आणि आरुषचं संपूर्ण लक्ष त्या मुलीकडेच होतं. ती मुलगी सुद्धा तिचे सुंदर हात त्याच्या गळ्यात गुंडाळून हसत होती. इधासाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती, ती रोजच हे बघायची. तिने तिचा चष्मा वर केला आणि चालत टेबलाजवळ गेली. सर, तुमची मिस्टर शशांक आणि मिस्टर गायतोंडे बरोबर 10 मिनिटात मीटिंग आहे. दोघेही आले आहेत. त्या दोघांना मीटिंग रूममध्ये बसवलं आहे. हातातील टॅबलेटवर नजर ठेवून इधाने त्याला सूचकपणे माहिती दिली. ठीक आहे. मीटिंगसाठी सर्व काही तयार आहे का? आरुषने अजूनही व्यस्त वृत्तीने विचारलं होतं. त्याचं अजूनही पूर्ण लक्ष त्या मुलीकडेच होतं. येस सर. इधाने प्रत्येक शब्दावर जोर देऊन त्याला सांगितलं. ओके स्वीटहार्ट, आय हॅव टू गो नाऊ. आपण एकत्र जेवण करूया. आरुषने त्या मुलीचे हात त्याच्या गळ्यातून काढून बाजूला करत तिला म्हणाला. माझ्यापेक्षा मीटिंग्स महत्त्वाच्या आहेत का? त्या मुलीने तिचे हात काढून घेतल्यावर काहीसा राग दाखवत त्याला म्हणाली. हो. आरुषने बेधडकपणे उत्तर दिलं, जी त्याची पर्सनॅलिटी होती. हाऊ रूड यू आर. ती मुलगी त्याचं उत्तर ऐकून चिडून त्याला म्हणाली. आय एम स्वीटहार्ट. आरुष त्याच्या टायची गाठ घट करत हसत म्हणाला. यू. यावेळी त्या मुलीचा हसरा चेहरा रागाने लाल झाला होता तर इकडे इधा कधी त्या मुलीकडे तर कधी तिच्या बॉस आरुषकडे विचित्रपणे बघत होती. मिस इधा, मॅडमसाठी एक कॅब बुक करा. कोट घालताना आरुषने इधाला सांगितलं. त्यावर इधाने त्याला होकार दिला. तर इकडे ती मुलगी हे ऐकून रागाने तिच्या हिल्स आपटत केबिनमधून बाहेर निघून गेली. ऑल डन. हाताने केस सेट करताना आरुषने इधाला विचारलं तर इधा हो मध्ये तिची मान हलवते. लाज नाही ना वाटतं तुला? इधा त्याला बघत म्हणाली. फॉर्च्युनेटली नाही. आरुष हसत म्हणाला आणि फोन उचलून दाराकडे निघाला. थांबा. इधाने त्याला जबरदस्तीने थांबवलं. तोही लगेच थांबला आणि प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागला. इधाने टेबलावरून टिश्यू पेपर उचलला आणि त्याच्या जवळ गेली. त्याच्या मानेवर आणि गालावर लिपस्टिकच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. जेव्हा इधाने त्याची मान गाल रागाने आणि अस्वस्थपणे पुसले आणि तिचा चेहरा त्याच्याकडे वळवला तेव्हा आरुष फक्त गालात हसला. बरं. डबल बॅटरीचा काही तर फायदा आहे. आरुषने चष्म्याला टचकी मारली तेव्हा इधाने चष्म्यातून त्याच्याकडे रागाने पाहिलं. सुधरा आरुष. कचऱ्याच्या डब्यात टिश्यू टाकताना इधा इशारा करत म्हणाली. तारुण्य बिघडवायचं असतं माय लव्ह. तिच्याकडे किंचित वाकून आणि तिच्याकडे डोळे मिचकावत हसत आरुषने हे सांगितले. चूप राहा. तुझ्या प्रेमिकेला या नावांनी हाक मारा. मला नाही. इधाने त्याला मागे ढकलत चेहरा रागीट थोडा प्रेमळ करत म्हणाली. तू पण तर माझी मैत्रीण आहेस.
जेव्हा आरुषने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि स्मित हास्य करून हे सांगितले तेव्हा ती खरोखरच उत्साहित झाली. चूप राहा. मी तुमची प्रेमिका नाही. फक्त एक मैत्रीण आहे. आणि इथे फक्त एक कामगार आहे. त्यामुळे अंतर ठेवा. ईधा चिडून म्हणाली आणि तिच्या खांद्यावरून त्याचा हात काढला. ओके चष्मिश, आता जाऊया. आरुषने पुन्हा एकदा तिचा चष्मा तिच्या नाजूक नाकावर ढकलून तिची छेड काढली. ज्यावर ईधाने त्याच्या दंडावर मारत कडक बक्षीस दिले. तुम्ही कधीच सुधरू शकत नाही. ईधा चिडून म्हणाली आणि तिचा चष्मा जुळवत पुढे निघून गेली. मला सुधारायचं पण नाहीये. आरुषही हसला आणि तिच्या मागे गेला. बॉस आणि सेक्रेटरी असण्यासोबतच ईधा आणि आरुष दोघेही चांगले मित्र होते. आणि त्यांची मैत्री 1-2 महिन्यांची नाही तर अनेक वर्षांची होती. दोघेही लहानपणापासून एकत्र होते. 9वीच्या वर्गात दोघांची मैत्री झाली होती आणि आतापर्यंत त्यांची मैत्री तशीच्या तशी आहे. ईधा मध्यमवर्गीय तर आरुष श्रीमंत वर्गातून बिलॉंग करायचा. मैत्रीची सुरुवात खोडसाळपणाने झाली. लहानपणापासूनच ईधाचे डोळे कमकुवत होते. त्यामुळे लहान वयातच तिच्या सुंदर डोळ्यांवर चष्मा लागलेला होता. आणि आरुष त्यावेळी वर्गातला सर्वात आगाऊ, खोडकर मुलगा होता. याच मुद्द्यावरून त्याने ईधाचा छळ सुरू केला. जेव्हा ईधाने त्याच्याशी या मुद्द्यावरून 2 वेळा भांडण केले, तेव्हा तो तिला अजून जास्त त्रास देऊ लागला आणि तोच नाही तर वर्गातील इतर मुलेही ईधाला त्रास देऊ लागली. आणि एके दिवशी या सगळ्याला कंटाळून ईधा रडू लागली. आणि आरुषला हे नुकतेच कळले. आरुषला त्या दिवशी त्याच्या अतिरेकांची जाणीव झाली. आणि मग आरुष ईधासाठी सर्वांशी भांडला. आणि त्याने तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला, जो ईधाने थोडा आढेवेढे घेतल्यानंतर स्वीकारला. त्यानंतर आरुष शर्मा सोबत जर कोणाची मैत्री राहिली तर ती होती ईधा शुक्ला आणि ईधा शुक्लाचा जर कोणी मित्र असेल तर तो फक्त आरुष शर्मा होता. या दोघांनी बालपणापासून ते प्रौढत्वापर्यंतचा प्रवास एकत्र केला. दोघांनाही एकमेकांच्या घराची, कुटुंबाची चांगलीच माहिती होती. असो, दोघांच्या घरात कोण होतं? ईधाच्या घरात फक्त तिची आई होती. ईधाच्या बाबांचं बालपणीच निधन झाले. खरे तर एक मोठा भाऊही होता जो लग्नानंतर परदेशात स्थायिक झाला होता. त्यामुळे त्याचे अस्तित्व नसल्यासारखे होते. आणि आता ईधाही तिच्या आईचा मुलगा आणि मुलगीही होती. तिनेच घराची जबाबदारी घेतली होती. आणि आरुषच्या घरी फक्त त्याचे बाबा होते. सांगायला आईही तिथे होती. पण आईने खूप आधी वडिलांना घटस्फोट दिला होता. तेव्हापासून फक्त तो आणि त्याचे वडील सोबत होते. आरुष एक देखणा अमीरजादा होता. तो केवळ दिसण्यातच नव्हे तर बुद्धिमत्तेने आणि हृदयानेही श्रीमंत होता. मुली त्याच्या भोवती घुटमळत असत आणि तो त्यांचा भरपूर फायदा घेत होता. मुलींची चेष्टा करणे हा त्याचा आवडता छंद होता. आज एक असेल, काही काळानंतर दुसरी होईल. आणि मुलींना त्याच्या या सवयीबद्दल माहिती असूनही, चांगली ओळख असूनही, त्या नेहमी त्याच्याकडून एका नजरेची वाट पाहत असता आणि तो देखील त्यांना निराश करत नसे. तर ईधाला आरुषची ही सवय अजिबात आवडत नसे. आणि तिला राग तर त्या मुलींचा पण यायचा ज्यांना आरुषच्या या सवयी माहिती असूनही त्या मुली त्याच्याकडे आकर्षित व्हायच्या. आणि हे ती आरुषकडे व्यक्त पण करायची. पण आरुष तिच्या बोलण्याला उडवून लावायचा. आणि आयुष्य मनमोकळे, दिलखुलासपणे जगायचा. तर ईधा आयुष्यातील समस्यांमध्ये इतकी गुरफटलेली होती की, तिला इच्छा असूनही तिचे आयुष्य उघडपणे जगता आले नाही. 2 भिन्न व्यक्तिमत्व असूनही दोघेही खूप चांगले मित्र होते. कसा वाटला आजचा भाग कमेंट मध्ये नक्की कळवा.